आज आपण अशोक वाटिका येथे आलेलो आहोत, तर काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की अकोला लोकसभा निवडणूक होत आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे। त्या संदर्भात यांना आपण काही प्रश्न विचारूया। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर बाबासाहेबांनी दिलेले अधिकार सध्या लोक कसं त्याबद्दल लोकांचं काय मत आहे, कसे वागत आहे? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या याच्यावर संपूर्ण म्हणजे 50% बहुजन समाज हा त्यांच्या आधारावर चालते, त्याच्या विचारावर चालते। पण आता जे सर्वात महत्त्वाचा जर अधिकार आपण म्हटलो तर मतदानाचा अधिकार आहे, तर मतदानाचा अधिकार योग्यरित्या वापरला जातोय का? मतदानाचा वापर योग्य रीतीनं होतोय असं काही नाही, पण कसं आहे मनुवादी जे विचारसरणीचे लोक आहेत ते त्या विचाराची पायमल्ली करतात, त्याच्यामुळे त्या विचाराची वाटचाल जरा कमी वाटते। आणि अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आहेत निवडणुकीमध्ये उभे, तर यावेळेस आपल्याला काय वाटते बाळासाहेबांना? यावेळेस बाळासाहेब आंबेडकर 100% निवडून जातील, त्यांचा 100% विजय होईल, त्यात काही शंका राहणार नाही। याचे काय कारण वाटतं तुम्हाला की बाळासाहेबांना मतदान अकोलेकरांनी करायचे, तर काय असे कारण आहेत की बाळासाहेबच योग्य उमेदवार आहेत? त्यांची ध्येय धोरणं जे आहेत, त्यांनी या खासदार असताना या देशात या जिल्ह्यात भूमिगत गटारा आणला, भूमिगत गटाराची मोहीम राबवली, पण काही त्यांच्यानंतर जे काही इथला खासदार झाला त्यांनी ती स्कीम राबवली नाही, त्यामुळे त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत भयानक मोठा आहे, त्यामुळे ते निवडून येणं हे अत्यंत गरजेचं आहे। पण आता जर काँग्रेसचं बघितलं आपण धोरण, तर काँग्रेस प्रत्येक वेळेस बाळासाहेबांचं समोर उमेदवार उभा करत आहे, तर यावेळेसही युती होणार, आघाडी होणार, नाही झाली, प्रस्ताव दिले बाळासाहेबांनी काही, पण याचे काय कारण वाटतं की काँग्रेसनं उमेदवार बाळासाहेबांच्या विरोधात उभा केला? नाही, याचं कारण एकच असू शकते, काँग्रेसलेही बाळासाहेब नको आहेत। बाबासाहेब ज्या माणसानं बाबासाहेबाला नाकारलं ते लोक बाळासाहेबाला का नाकारतील नाही? ते मनुवादी विचाराचे लोक आहात, त्यांना बाळासाहेबाचं अस्तित्व त्याला सहन होत नाही, त्यामुळे ते बाळासाहेबासोबत युती करू शकले नाहीत। अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार आहे, तर हे उमेदवार कुठे टिकतील का आता या निवडणुकीत, काय वाटतं? नाही, ते दोघांची विचारसरणी संविधानाला मारकच आहे, त्यामुळे ते इथली जनता सुजाण आहे, ती सुजाण जनता ही बाळासाहेबाला शिक्के मारी आणि बाबासाहेब भरघोसच्या मतात निवडून देतील अशी मला आशा वाटते। अकोल्याचा विकास झालेला आहे का काय अकोल्या संदर्भात? म्हणजे तुम्हाला दिसतंय 20 वर्षाहून खासदार होते, केंद्रातही होते, तर काय वाटतं की अकोल्याचा विकास कशा प्रकारे झाला आहे का नाही? अकोल्याची जे काय नेते मंडळी आहे एकदम बोगस काम आहे, कारण यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही, आणि इथला जो विकास 10-20 वर्षाच्या मागं गेलेला आहे अकोला जिल्हा, आणि माझं असं मत आहे या जिल्ह्यात होतकरू किंवा बाळासाहेबासारखे नेते जर निवडून आले तरच याचा विकास होऊ शकतो, अन्यथा नाही, कारण या लोकांची जी वृत्ती आहे हे स्वार्थी वृत्ती आहे। अकोल्यामध्ये म्हणतात की भाजपवाले की रस्ते बांधले, पूल बांधले, रोजगाराच्या सुविधा दिलेल्या आहेत, तर वाटतंय का तुम्हाला? नाही, पाणी शेतीला पाणी पुरवलेलं आहे, सिंचनाखाली आणलेलं आहे क्षेत्र, असं काही वाटतंय? असा विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर BJPनं अकोला जिल्ह्यासाठी काहीच केलेलं नाही, आणि हे फक्त दाखवण्यासाठी आणि बोलण्याचा भाग आहे। MIDC मध्ये मजुरांना मजुरी नाही, जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना काम नाही, म्हणजे असं आपण जर चित्रण एकंदरीत केलं तर गावागावात पाणी नाही पिण्यासाठी, रस्ते नाहीत बरोबर, 1-1, 1.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे या विकासाचा जर दृष्टिकोन पाहिला तर हा झिरो आहे। आणि माझ्या मते परिवर्तन जर व्हायचं असेल तर आपल्याला सत्ता परिवर्तन ज्याला म्हणतात त्याच्याशिवाय पर्याय नाही, आणि बाळासाहेब असे योग्य उमेदवार आहेत की ते सर्व काही करू शकतात जर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून। म्हणजे यावेळेस तुम्हाला काय वाटते कोण? यावेळेस स्वेअरशीट आहे बाळासाहेबांची। हो, बाळासाहेबांनी जी मेहनत घेतली, बाळासाहेबांचे जे आम्ही प्रचार दौरे पाहिले, त्याच्यावरून असा एक निष्कर्ष निघाला की बाळासाहेबाशिवाय अकोला जिल्ह्याला तरी पर्याय नाही। तर हे होते काही नागरिक